जय शिवराय मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या एक्सप्लोर विथ निलेश म्हात्रे युट्यूब चॅनल मध्ये। तर मागच्या तुम्ही माझ्या दार्जिलिंग, सिक्कीम आणि ओडिसा या ब्लॉगला खूप प्रेम दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। तर आज मी एक दिवसीय ट्रिपसाठी अलिबाग येथे आलो आहे। आम्ही कोंडगाववरनं 105 किलोमीटरचा प्रवास करून माझ्या बजाज फ्रीडम या बाईकवर मी पहिल्यांदाच बाईक राईडचा हा ब्लॉग शूट करत आहे। नवीन अनुभव आहे। तर 105 किलोमीटरचा प्रवास पोहोचतो अलिबागला। तर अजून आणि इथं त्यानंतर वर्सोली बीच सुद्धा एक्सप्लोर करणार आहोत। तर सोबतच राहा, पाहूया हा ब्लॉग किती रोमांचक होतोय। आणि तुम्ही पाठीमागे माझ्या कुलाबा किल्ला, माझा अलिबागचा कुलाबा किल्ला हा जो गाणी आहे, हा गाणी इथे शूट झाला होता। जर तुम्ही एक दिवसासाठी अलिबाग एक्सप्लोर करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला इथे जवळपास असलेली ठिकाणं, एक म्हणजे रेवदंडा, दुसरं नागाव बीच, तिसरं वर्सोली बीच आणि हा स्वतः अलिबागचा बीच। एक दिवसामध्ये जर तुम्हाला ट्रिप करायची असेल तर हे 4 पॉइंट तुम्ही एक्सप्लोर करून 9-9:30 पर्यंत घरी पोहोचू शकता। तर आता माझ्या सोबत आहे माझा मुलगा स्वरूप म्हात्रे। तर मी त्याला काही प्रश्न, स्वरूप, जर आपल्याला अलिबाग फिरायचं असेल तर त्यासाठी बेस्ट सीझन कोणता आहे? नोव्हेंबर डिसेंबर मध्ये थंडी असल्यामुळे तुम्ही इथे बीच बरोबर तुम्हाला अजून भरपूरशे साईट सीन करून, गरमी नसल्यामुळे तुम्हाला हे सर्व एक्सप्लोर करताना कसलाही प्रकारचा शारीरिक मानसिक त्रास होणार नाही। म्हणून तुम्ही कधी जर अलिबाग फिरायचा प्लॅन करत असणार तर नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी हे 3 महिने तुम्हाला खरंच खूपच आरामदायक आणि मजेशीर ठरतील। अलिबाग बीच एक्सप्लोर करत असताना येथील सर्वात प्रसिद्ध पर्यटन स्थळ म्हणजे अलिबाग समुद्र किनाऱ्यापासून समुद्राच्या आत 500 मीटरवर असणारा कुलाबा किल्ला। हा कुलाबा किल्ला जर तुम्हाला एक्सप्लोर करायचा असेल तर तुम्हाला येथील भरती ओटीचं टायमिंग याच्यावर नक्कीच लक्ष द्यावं लागेल। कारण की तुम्ही कुलाबा किल्ल्याच्या आत राहतो, तुम्ही पाहू शकता आम्ही आता पाण्यात समुद्रातच चालत चाललेलो आहे, परंतु पाणी इथे जवळजवळ गुडघाभर पण नाहीये। परंतु तुम्ही आतमध्ये किल्ल्यात असताना जर अचानक भरती आली तर तुम्ही इथून चालत जाऊ शकत नाही। मग त्याच्यासाठी तुम्हाला इथल्या होड्यांचा सहारा घ्यावा लागेल। परंतु शक्यतो तुम्ही कधी कुलाबा किल्ल्यात याल तेव्हा इथे भरती ओटीचं टायमिंग नक्की लक्षात घ्या। कुलाबा किल्ल्यामध्ये चालत जात असताना तुम्ही पाठीमागे पाहू शकता काही होड्या लागलेल्या आहेत। या होड्या ओटी असल्यामुळे बांधून ठेवल्या गेल्या आहेत आणि जर इथे भरती झाली तर याच होड्यांनी पर्यटकांसाठी कुलाबा किल्ल्याच्या आत व बाहेर जाण्यासाठी याच होड्यांचा वापर केला जातो। तर त्याचा सीट पर हेड किती रुपये आहे आता आम्ही इथे जात नसल्यामुळे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगू शकत नाही, परंतु अंदाजे मला असं वाटतं 20 रुपयापर्यंत पर हेड असू शकतो। तर समुद्र सपाटीपासून 500 मीटर आत आणि 10 मिनिटं वॉकिंग टाइम त्यानंतर आम्ही पोहोचलोय कुलाबा किल्ला येथे। तसंच किल्ल्याची स्थिती काय एवढी छान नाहीये, जसे महाराष्ट्रातले बरेचसे किल्ले भग्नावस्थेत पडले आहेत तसाच हा सुद्धा किल्ला आहे। तर या व्हिडिओद्वारे मी महाराष्ट्र सरकारला खरंच विनंती करेन की छत्रपती शिवाजी महाराजांनी जे किल्ले एवढे पराक्रम करून जिंकले त्या किल्ल्यांची अवस्था खरंच बघवत नाहीये। आपल्या पुढच्या पिढीला हे किल्ल्यांबद्दल आपण काय माहिती देणार? माहिती तर लांबच राहिली, हे किल्ले त्यांना दिसतील का नाही दिसतील याची शंका आता होते। महाराष्ट्र सरकार खरंच जागे व्हा, तुमचं हिंदुत्व थोडं किल्ल्यांवरही दिसू द्या आणि ह्या किल्ल्यांची अवस्था सुधारा। मला तुम्हाला या व्हिडिओद्वारे एवढंच सांगायचंय। धन्यवाद। तर कुलाबा किल्ल्याच्या पाठीमागचा व्ह्यू तुम्ही पाहू शकता। भरतीच्या वेळी ही पाठीमागे दिसत असणारी दगडं ही कुठेही दिसत नाही आणि किल्ल्याची जी तटबंदी आहे त्या तटबंदीपासून पण 3 ते 4 दगड वर
एवढा इथं पाणी भरतो. त्याच्यामुळे भरती जेव्हा असेल तेव्हा हा किल्ला तुम्ही एक्सप्लोर करायला येऊ नका. इथल्या स्थानिकाच्या माहितीनुसार आता कळलं आहे की इथे सायंकाळी 5 वाजेपर्यंत भरतीला सुरुवात होते आणि 1 तासापर्यंत हा पाण्याची जी पातळी आहे ही भरपूर प्रमाणात वाढते. त्यामुळे सध्या भरतीचा वेळ नसल्यामुळे ओटी असल्यामुळे सध्या आम्ही किल्ला एक्सप्लोर करत आहे. जेव्हा तुम्ही कुलाबा किल्ला एक्सप्लोर करत असाल तेव्हा तुम्ही जी चुकी आम्ही केली आहे ती तुम्ही करू नका. आम्ही चपला बीचच्या समुद्र किनाऱ्यावर ठेवल्या आहेत आणि आम्ही अनवाणी हा किल्ला एक्सप्लोर करत होतो. परंतु हा किल्ला अनवाणी एक्सप्लोर करत असताना तुम्ही पाहू शकता तुटलेले जे काही शिंपल्यांचे आहेत ते पायाला आता प्रत्यक्ष अक्षरशः टोचत आहेत आणि अशा वेळी तुम्ही तुमच्या पायाला इजा होण्याचा धोका जास्तीच वाढतो. म्हणून कधी तुम्हाला पाणी असेल तर हातामध्ये चपला आणा चालतील आणि इथं किल्ल्यावरती येऊन तुम्ही त्या चपला घालून तुम्ही पूर्ण किल्ला व्यवस्थितरित्या फिरू शकता. कुलाबा किल्ल्याच्या बाहेरच्या बुरुजानंतर आम्ही वळसा घालून पाहू शकता आलेलो आहे कुलाबा किल्ल्याच्या मेन एंट्रन्स मध्ये. पाठीमागे तुम्ही पाहू शकता कुलाबा किल्ल्याचा मेन एंट्रन्स आहे. त्याच्यानंतर आतमध्ये काय पाहायला मिळतं तर चला पाहूया. कुलाबा किल्ल्यामध्ये प्रवेश फी तुम्ही पाहू शकता भारतीय पर्यटकांसाठी 25 रुपये, तसेच जर तुम्ही फॉरेन सिटीजन असाल तर त्यांच्यासाठी 300 रुपये आकारले जाते. 25 रुपये तिकीट घेऊन आम्ही आता पोहोचलेलो आहे कुलाबा किल्ल्याच्या आतमध्ये. तर 25 रुपये तिकीट काय हरकत नाही, 50 रुपये तिकीट घ्या, परंतु किल्ल्याची तशी देखरेख केली तर आम्हाला आमचे 50 रुपये सार्थकी लागतील. कुलाबा किल्ल्यामध्ये पाहण्यासाठी सर्वात महत्वाचं ठिकाण म्हणजे तुम्ही पाठीमागे पाहू शकता मंदिरामध्ये भक्तांची रीक लागलेली आहे. त्यानंतर बराचसा हा मंदिरात हा किल्ल्याचा भाग हा पडलेला आहे. कुलाबा किल्ल्यातील तलावाबद्दल माहिती काढताना असं समजलं की या तलावातील पाणी मे महिन्याच्या एंडिंग पर्यंत आटत नाही आणि जेव्हा किल्ल्यामध्ये लोक वास्तवच असतील तेव्हा इथल्याच पाण्याचा वापर करतात. केल्यानंतर गणपती बाप्पाची सोबत अशी मूर्ती आहे आणि या गाभाऱ्याचं वैशिष्ट्य सांगेल की येथे जेव्हा तुम्ही काही बोलाल तेव्हा तुम्हाला इको साऊंड झाल्याचा फील होईल. मंदिर खूप छान आहे आणि इथलं वातावरण मनाला खूपच प्रसन्न करते. गणपती बाप्पाच्या मंदिरानंतर तुम्ही पाहू शकता इथे एक छोटस एक मंदिर आहे ज्याच्यामध्ये शिवलिंग ठेवलंय आणि तुम्ही पाठीवर पाहू शकता नंदी महाराज. जसं मुरुडला गेल्यानंतर बरेचसे पर्यटक हे जंजिरा किल्ल्यावर जातात, तसंच अलिबागला फिरत असताना बरेचसे पर्यटक तुम्ही पाठीमागे पाहू शकता हे कुलाबा किल्ला फिरण्यासाठी येतात. आज रविवार असल्या कारणाने येथे पर्यटकांची भरपूरच नांदी झालेली आहे आणि फक्त सरकारने थोडंफार या किल्ल्यांवरती लक्ष दिलं तर अजूनच पर्यटन स्थळ इथलं वाढू शकतं. तर मित्रांनो, हा होता माझा अलिबाग कुलाबा किल्ल्याचा ब्लॉग. या अलिबाग व कुलाबा किल्ल्याविषयी माहिती तुम्हाला आवडली असेल तर या चॅनलला या व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जो कोणी अलिबाग फिरण्यासाठी इच्छुक असेल त्यांनी हा माझा ब्लॉग बघून इथे हा अलिबाग कुलाबा किल्ला नक्की एक्सप्लोर करा. धन्यवाद. बाय बाय.